या आहेत स्वप्ना दास, ज्या रेल्वे सुरक्षा दलामध्ये हेड कॉन्स्टेबल पदावरती काम करतात। त्यांनी 14 मे रोजी अशी काही कामगिरी केली ज्यामुळे देशासमोर माणुसकीचा एक नवा आदर्श उभा राहिलाय। 14 मेला बिहारच्या भागलपूर येथून नेहा देवी सिलचर या कोइंबतूर एक्सप्रेसने प्रवास करत होत्या। त्या गरोदर होत्या, तर रेल्वेने प्रवास करत असताना त्यांना अचानक त्रास होऊ लागला। त्यांच्यासोबत त्यांचा नवरा देखील होता, पण चालू रेल्वेमध्ये त्रास सुरू झाल्यानं काय करावं त्यांना काहीच सुचत नव्हतं। त्रास वाढत चालल्यानं त्यांनी पश्चिम बंगालमधील न्यू अलीपुरद्वार स्टेशनवरती उतरून घेतलं आणि मदतीसाठी आवाज देऊ लागले। तेव्हा तिथे कामावरती आलेल्या स्वप्ना दास यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना मदत केली। त्यांनी आपल्या सहकार्यांना बोलावून घेतलं आणि रुग्णालयामध्ये जाण्यासाठी हालचाली सुरू केल्या। पण नेहाची परिस्थिती नाजूक झालेली होती, त्यामुळे रुग्णालयात जाणं काही शक्य नव्हतं। तेव्हा दास यांनी रेल्वे स्थानकावरतीच नेहाची डिलिव्हरी केली। त्यांच्या या धाडसी शौर्याचं सर्वांकडून कौतुक केलं जात आहे। तर या कामगिरीसाठी रेल्वे विभागाकडून त्यांचा सन्मान केला गेलाय आणि त्यांना 25,000 रुपये बक्षीसही देण्यात आलंय।